नमस्कार। आज आपण विक्रोळी पूर्व वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत इथे आपण उपस्थित आहोत। आज आपण पाठीमागे बघत असणार की विक्रोळीमध्ये 14 तारखेला इनॉग्रेट केलेला हा ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजची अवस्था आणि त्या ब्रिजमुळे या स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास या संदर्भात आपण ह्या व्हिडिओ बनवत आहोत। आज आपण बघत असणार पाठीमागे की ह्या ब्रिजचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे ईस्ट करून त्या ब्रिजच्या सिग्नलच्या पाठीमागेच हा बोर्ड लावलेला आहे। तर ह्या येणाऱ्या ड्रायव्हर्सला किंवा चालकांना कोणत्या प्रकारे कळणार आहे की मला विक्रोळीला घाटकोपर वेस्टला जायचे, पवईला जायचं, अगदी पाठोपाठ आपण बघू शकता, अगदी तिला पाठोपाठ लावले पवईला कसं जायचंय। त्याचबरोबर आपण इथे ह्या लाईनीला बघू शकता की जर आपण कन्नमधून विक्रोळीला येत असू तर आपल्याला ब्रिज खालून राईट रोड पूर्ण वळसा घालून यायचं आहे। तरी सध्या इथे डिवायडर नसल्यामुळे या रोडवर काही ड्रायव्हर्स, काही चालक इथूनच ब्रिजवरून रिटर्न करत होते बघा, आपण बघू शकता। या अशा सर्व इथं सुविधा आहेत। आमचा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती राहील, प्रशासनाला विनंती राहील की ह्या ब्रिज या विक्रोळीच्या नागरिकांच्या सुखसुविधासाठी होता। तर त्यांनी ह्या ब्रिजमुळे हा ओपन झाल्यापासून स्थानिक नागरिकांना ट्रॅफिक जामचा आणि बऱ्याचशा समस्याला समोर जावं लागत आहे। आमची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रशासनाला मागणी असेल की लवकरात लवकर या ब्रिजवर डिवायडर टाकावेत। इथे जे आपण स्तंभ इथे आपण जो राऊंड सर्कल करणार आहात, जो प्रोव्हिजन केलेला आहे, त्या स्तंभाला आपण अशोक स्तंभ म्हणून नाव द्यावं अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला आवाहन करण्यात येत आहे। त्याचबरोबर या ट्रॅफिक जामची समस्या का या सर्कलमुळे संपणार नसणार आहे, या पुढेही चालू राहणार आहेत। त्यामुळे आमची मागणी असणार आहे की इथे एक बीट आरटीओचं बीट हे असायलाच हवं। अशा आमच्या 3-4 मागण्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। आपण या मागण्या प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण मागणी करतोय, या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगतो आणि विक्रोळीमधल्या सर्व नागरिकांना आणि इथल्या प्रशासनाला विनंती राहील की हा आपण कोणती सुख सुविधा देता तेव्हा त्याचा विचारपूर्वक इंजिनिअरिंग करताना काहीतरी इंजिनिअरिंगचं भान ठेवावं आणि त्यानंतरच इथल्या नागरिकांसाठी ते उपलब्ध करून द्यावे। की 14 तारखेपासून हा ब्रिज ओपन झालेला आहे, पण हा नुसता निव्वळ त्रास सहन करावं लागतं। बऱ्याचशा प्रिंट माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण ब्रिजबद्दल समस्या लोकांसमोर मांडलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि येणाऱ्या पुढच्या काळात अशोक स्तंभ इथे जो सर्कल बनणार आहे त्या स्तंभाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशोक स्तंभ असं नाव देण्यात यावं अशी विनंती करतो। इथेच थांबतो। जय भीम। वंचित बहुजन आघाडीचा